सगळ्या पद्मावती कॉम्प्लेक्समधील सर्व नागरिकांना, मातांना, भगिनींना नमस्कार. गेल्या 10 वर्षापासून 5 वर्षापासून ज्या क्षणाची उत्सुकता होती सगळ्यांना, उद्या परवा मतदान करायचं आहे. देशामध्ये नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि अंबरनाथमध्ये भाजपा, कारण भाजपाची सत्ता येणार आहे. विकासासाठी मत द्या. आपला विकास न करता प्रभागाचा विकास करणाऱ्याला उमेदवाराला मत द्या. आपल्या साई कांसाई मोहनपुरम प्रभागातून 20 नंबर प्रभाग आहे. या प्रभागामध्ये अ गटातनं चेतन चव्हाण, ब गटातून अनिता अदक आणि नगराध्यक्षासाठी आपल्या तेजश्री ताई करंजुले ह्या उभ्या आहेत. यांना भरघोस मतदान करा. मी आपल्याला विनंती करायला आलो आहे की उद्या म्हणजे परवा महत्त्वाचा दिवस आहे, मतदानाचा दिवस आहे. लक्षात ठेवा, आपण मतदान करायला हवं. सगळ्यांना कमळ चिन्ह माहिती आहे, कारण देशात कमळ, महाराष्ट्रात कमळ आणि अंबरनाथमध्ये कमळ. त्या दिवशी लवकर उठून सकाळी आपण मतदान केंद्रावर जायचं आहे. कमळाची काळजी सर्वांनी घ्या. दिवसभरामध्ये कमळाची काळजी सर्वांनी घ्या. साहेब, पुढील 5 वर्ष पद्मावती आणि अंबरनाथ शहरातील आणि प्रभागातील सर्वांची काळजी घेण्याचं आश्वासन मी देतो. हा विश्वास देण्यासाठी आपल्याकडे विनंती करण्यासाठी आलोय. तर पद्मावती मधील सर्व माता भगिनी असतील, यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, फुकटची कुल्फी खाऊ नका. कारण विश्वास, शाश्वत विकास करणं हे भाजपाचं तंत्र आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास, अशा या मंत्रावरती भारतीय जनता पार्टी देशामध्ये, महाराष्ट्रात काम करते. तसंच अंबरनाथमध्ये विकास करायचा असेल तर भाजपाला एक हाती सत्ता द्यायला पाहिजे. आपल्या इथला पाण्याचा प्रश्न असेल, आपल्या इथं विद्युतचा प्रश्न असेल, गेले अनेक वर्ष हा सुटलेला नाहीये. पण काल माननीय देवेंद्रजी आले होते. 2 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न आपण सोडवू, विजेचा प्रश्न आहे तो पण सोडू, आणि सहकार सोसायट्यांचा जो प्रश्न आहे, साहेब आपला जो प्रश्न आहे, जो गेल्या अनेक वर्षे आम्हाला सांगतात, तो प्रश्न मी यांना आश्वासन देतो. या सोसायटीचे हे चेअरमन आहेत. या सोसायटी चेअरमनना आम्ही आश्वासन जाहीर देतो. आम्ही घरात जाऊन चोरून मिळून आश्वासन देत नाही. ही भारतीय जनता पार्टीची ही संस्कृती नाही. भारतीय जनता पार्टी फक्त विकासावरती बोलते. म्हणून मी यांना आश्वासन देतो की 21 तारखेनंतर, साहेब 21 तारखेनंतर तुम्हाला रात्री 6:30 वाजता माझा फोन येईल की तुमच्या संदर्भातलं जे काय असेल हे आपण कलेक्टरांकडे बसून हा तुमच्या सोसायटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. एकदा यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. भारत माता की जय. धन्यवाद.